नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा टीचर विशाल। आज या व्हिडिओमध्ये खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकवणार आहे। त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत लेफ्ट लुकअप। लेफ्ट लुकअप म्हणजे डाव्या साईडचं लुकअप। तर आपण चालू करूया। तुम्हा सर्वांना व्ही लुकअप माहितीच असेल। व्ही लुकअप वापरताना आपण ज्या कॉलममध्ये व्हॅल्यू शोधायची आहे, ज्याच्या थ्रू शोधायची आहे, तो कॉलम लेफ्ट मोस्टला असणं गरजेचं असतं आणि नंतर मग तो सेकंड कॉलम, थर्ड कॉलम किंवा फोर्थ कॉलम अशी व्हॅल्यू शो करतो। शोधताना पहिल्या कॉलममध्ये तो शोधतो। आपण जो ॲरे किंवा आपण जो टेबल सिलेक्ट करणार त्याच्या पहिल्या कॉलममध्ये, लेफ्ट कॉलममध्ये, आणि मग राईटची व्हॅल्यू शो करतो। हे होतं लुकअपमध्ये, व्ही लुकअपमध्ये किंवा एच लुकअपमध्ये। आपण रो वाईज डेटा शोधतो, सर्च करतो आणि मग आपण त्याची सेकंड थर्ड रोमध्ये कुठली व्हॅल्यू आपल्याला शो करायची ते आपण व्हॅल्यू शो करतो। या लेफ्ट लुकअपमध्ये आपण इंडेक्स आणि मॅच हे फॉर्म्युला वापरणार आहोत। आणि जसं तुम्ही इथे बघू शकता की आय डी नंबर लास्टला आहे, तर आपल्याला आय डी नंबरचा वापर करून शोधायचा आहे। आय डी नंबर शोधायचा ह्या कॉलमचा वापर करून, आणि व्हॅल्यू लेफ्ट साईडची आपल्याला शो करायची आहे। तर हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। आपण बघूया। आपल्याला इथे आन्सर काढायचा आहे। तुम्ही थोडंसं हा डेटा पहिला समजून घ्या। इथे आहेत आयटम्स, टी शर्ट, सँडल्स, हुडी आणि हॅट। त्याच्यानंतर कलर आहेत, रेड कलर आणि वेगवेगळे कलर्स आहेत। त्याच्या प्राइजेस आहेत डिफरंट आणि आय डी नंबर्स आहेत। आय डी नंबर टी शर्टसाठी एक आहे दिलेला, सँडल्ससाठी एक वेगळा आहे, प्रत्येक प्रोडक्टसाठी रेंजसाठी वेगळा आय डी नंबर दिलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला या आय डी नंबरमध्ये आपल्याला इनपुट टाकणार। आपण आन्सर आपल्याला इथे पाहिजे, आयटम्स, कलर्स आणि प्राईस। म्हणजे आय डी नंबर फाइंड करणार, आय डी नंबर थ्रू फाइंड करणार आणि आपल्याला शो करणार आयटम्स, कलर आणि प्राईस। तर आपण इथे पहिला फॉर्म्युला आपण टाईप करूया, इंडेक्स। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की इंडेक्स फॉर्म्युला कसा वापरायचा। जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज अगोदरचा व्हिडिओ जाऊन बघा। त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप एक एक फॉर्म्युला कसा वापरायचा, त्याचे छोटे छोटे एक्झाम्पल्स तुम्हाला समजण्यासारखे त्याच्यामध्ये दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ बघा तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल। तर इंडेक्स फॉर्म्युला आपण वापरतो। त्याच्यामध्ये आपण इथे ॲरे देतो। आपल्याला द्यायचं आहे ॲरे आयटम्स। म्हणजे हा टेबल हा कॉलम आपण सिलेक्ट केला, ठीक आहे। शोधायचं काय, कशामध्ये शोधायचं, तर आपल्याला आयटम्स, कॉमा, इथे आपण मॅच फंक्शन वापरणार आहोत त्याच्या आतमध्ये रो आणि कॉलमसाठी। तर हे मॅच फंक्शनमध्ये आपण लुकअप व्हॅल्यूमध्ये देणार आय डी नंबर, ज्याच्या थ्रू शोधायचं आहे। आणि आय डी नंबर कुठे आहे, तर ही ह्या कॉलममध्ये आहे, कॉमा, आणि लास्टला आपण देणार एक्झॅक्ट मॅचसाठी 0। मित्रांनो, समजून घ्या की हा फॉर्म्युला कसा टाईप केला आहे आपण। पहिला इंडेक्स आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा आयटम्सचा कॉलम सिलेक्ट केला। त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मॅच फंक्शन वापरलं आहे आणि तिथे आपण हा आय डी नंबरचा कॉलम सिलेक्ट केला। आणि हे G5 म्हणजे ही सेल आय डी नंबरची। इथे आपण ब्रॅकेट कंप्लीट करूया जिथे मॅच फंक्शन क्लोज होणार आहे। आणि आता अजून एक ब्रॅकेट बंद करूया जिथे आपण इंडेक्स फंक्शन आपण क्लोज करणार आहोत, आणि एंटर। परत इथे एने आलं, नॉट अवेलेबल किंवा नॉट ॲप्लिकेबल, कारण आपण इथे इनपुट एंटर केलेला नाही आहे। मी आता इथे एक नंबर, आय डी नंबर टाकतो, 1002। तर तुम्ही मित्रांनो बघू शकता तिथे त्याचं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने आपण हा इंडेक्स मॅच फॉर्म्युला लेफ्ट लुकअप म्हणून वापरू शकतो। पण याच्यामध्ये तुम्हाला एक अजून थोडीशी मी एक ॲडिशनल गोष्ट सांगणार आहे। जसं आपण इथे इंडेक्सनंतर आपण हा कॉलम सिलेक्ट केला किंवा मॅचनंतर आपण हा कॉलम सिलेक्ट केला, तर ते अशी सिरीज दरवेळेला द्यायला नाही लागली पाहिजे। याच्यासाठी प्रत्येक वेळेला सिरीज द्यायला नाही लागली पाहिजे। याच्यासाठी आपण एक वेगळी गोष्ट करणार आहोत की जसं आता इथे मी या कॉलमला सिलेक्ट केलं, हा त्याचा टायटल आहे। इथे फॉर्म्युलामध्ये डिफाईन नेम, मित्रांनो लक्षात घ्या एक वेगळा टॉपिक आहे, डिफाईन नेम। फॉर्म्युला मेनूमध्ये डिफाईन नेम, इथे हे टायटल ॲटोमॅटिकली त्याने घेतला नसेल तर आपण टाकू शकतो।
आणि इथे त्याची रेंज दिलेली आहे कुठून कुठपर्यंत, आणि जस्ट त्याला ओके करायचं. तर ह्याप्रमाणे हे सगळे कॉलम्स विथ टायटल आपल्याला याच्यामध्ये डिफाईन नेममध्ये जाऊन ॲड करायचे आहेत. त्याने काय होणार मी तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. जस्ट हे समजून घ्या की आपण हे कॉलम्स कसे ॲड केले. आता त्याचा फायदा कसा होणार आपल्याला, मी ह्या फॉर्म्युलामध्ये टाईप करताना तुम्हाला दाखवतो. आपण इथे पहिले इंडेक्स जेव्हा फॉर्म्युला टाईप करणार, आणि इंडेक्स फॉर्म्युला आता आपल्याला कलर शोधायचा आहे. मग ॲरेमध्ये आपण देणार हे कलरची रेंज. तर इथे मला ते कॉलम सिलेक्ट करायची गरज नाही आहे. इथे तुम्ही जस्ट ते कलर हा शब्द टाईप करा. जो आपण डिफाईन नेममध्ये ॲड केलेला आहे ते नाव तिथे ॲटोमॅटिकली आलं. टॅब आपण दिला, त्याने तो कॉलम ॲटोमॅटिकली सिलेक्ट केला. कॉमा, परत आपण इथे मॅच फंक्शन वापरणार. आपल्याला आय डी नंबरच सिलेक्ट करायचा आहे. तर आपण हे लुकअप व्हॅल्यूमध्ये आपण हे सेल सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा लुकअप ॲरे द्यायचा आहे, म्हणजे आय डी नंबरचा कॉलम, तर कॉलम सिलेक्ट करायची गरज नाही. तुम्ही फक्त इथे आय डी टाईप करा, टॅब दिला, ॲटोमॅटिकली तो कॉलम सिलेक्ट झाला. इथे 0 ब्रॅकेट बंद. एक ब्रॅकेट अजून एक बंद करायचा राहिला म्हणून हा एरर आला होता, पण आपण जस्ट ओके केलं, त्याने तो ब्रॅकेट ॲटोमॅटिकली कंप्लीट केला. तर मित्रांनो समजून घ्या, हे आपण जे आता वापरलं इंडेक्स मॅच, आणि त्याच्याबरोबर आपण हे डिफाईन नेम जे केलं ना, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, तर ह्या दोन गोष्टी आपण शिकलो. ह्या थर्ड आपण प्राईस पण इथे काढूया. इज इक्वल टू पहिला इंडेक्स फॉर्म्युला, स्पेलिंग चुकले, इंडेक्स फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण प्राईस शोधायची म्हणून आपण इथे टाईप करणार प्राईस, जो आपण आधीच डिफाईन करून ठेवलेला आहे कॉलम. त्याच्यानंतर इथे कॉमा, प्राईस इथे कॉमा. त्याच्यानंतर मॅच फंक्शन, टॅब, आय डी नंबर, कॉमा, आणि आय डी कॉलम, कॉमा करून 0 एक्झॅक्ट मॅचसाठी एक ब्रॅकेट क्लोज, अजून एक ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या तिन्ही सेल्समध्ये आपण हे फॉर्म्युला टाईप केला आहे. आणि इथे जेव्हा जेव्हा तुम्ही नंबर चेंज करणार, तर त्या पद्धतीने 2003 इथे आहेच नाही, 2003 नंबरच नाही आहे, इथे 2002 टाकूया आपण. तर त्याप्रमाणे तिथे व्हॅल्यू चेंज होणार. 4001. तुम्ही बघू शकतात मित्रांनो किती हे इझिली हे आन्सर्स येत आहेत. पण हा इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये की आपण हा लेफ्ट लुकअप वापरला आहे, जे वी लुकअपमध्ये आपल्याला करता येत नाही. तर हे आपण आय डी नंबर शोधला, आय डी नंबर थ्रू आपण लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू आपण इथे शो करत आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर नक्कीच लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना हा फॉर्म्युला फॉरवर्ड करा. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, काम करतानाचा खूप उपयोग होतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.